स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावरती लढणार आहे। या अनुषंगाने त्यांनी आज मराठवाड्यामधील पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली। स्वाभिमानीचे कार्यकर्ते मयूर बोर्डे यांना संघटनेने जालना जिल्ह्यामधील भोकरदन आणि जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली। विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना 50 पेक्षा जास्त जागा स्वबळावरती लढणार असून कोणासोबत युती आघाडी न करता आम्ही येणाऱ्या निवडणुका स्वबळावरती लढू आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देऊ असं सांगत मयूर बोर्डे यांनी पक्षाचे आभार व्यक्त केले। गेले 14 वर्ष झाले मी चळवळीमध्ये महाराष्ट्रभर देशभर राजू शेट्टी साहेबांसोबत काम केलेला कार्यकर्ता आहे आणि माझा बाप शेतकरी आहे, माय शेतकरी आहे। त्याच्यामुळे आईवडिलांचं कष्ट करणारं जीवन आम्ही जवळून पाहिलं आहे आणि गेले 14 वर्ष झाले अनेक केसेस अंगावर घेतल्या। शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी आंदोलनं केलीत, वेगवेगळे आंदोलनं त्या ठिकाणी केली आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये न्याय मिळवून देण्याचं काम गेले 14 वर्षापासून मी सातत्याने करत आलेलो आहे आणि त्याच कामाची पावती म्हणून राजू शेट्टी साहेबांनी ही उमेदवारी त्या ठिकाणी राज्य कार्यकारिणीमध्ये जाहीर केली। आज जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश भाऊ काळे यांनी याच्यावर शिक्कामोर्तब केला आणि शेतकऱ्याचे प्रश्न सुटावेत, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील या दृष्टीने खऱ्या अर्थानं सभागृहामध्ये आवाज उठवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये शेतकरी पुत्रांना आम्हाला करायचं आहे आणि त्याच्यामुळे हाच अजेंडा खऱ्या अर्थानं आमचा असणार आहे।